चालती दुधानी म्हणती नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे त्याविनही नासी सवे दुसरी ऐसी म्हणती नंदाची अपोरे आजी चोरी केली खरे सवे तू कया म्हणती नंदाची अपोर आज चोरी केली खरे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडन मंडनानं तरुण तुलसे माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि सर्वांनी जोरदार टाळी वाजवा केली स्मरण हो या सकल विद्यांच्या अधिकाराने तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा का दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मस्तके पाया घरी या बार करे संदांजा श्री गुरु चरण सर निज मन मुकुर सुधारी बरणो रघुबर बिमल जश जोदाय कुपल चौरी बुद्धीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बलपति विद्या देहो मोहि हर हो कलेश विकार हे दुख भंजन आणि माझ्या बरोबर एक श्लोक म्हणा सर्वांनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी म्हणा सर्वांनी निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुगटे झाळे कारुण्य सिंधू भव दुःखहारे तुझ वेन शंभो मज कोण तारे कैलासीचा भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राजा पार्वतीचा पती कयाची बाई माझे दंडवत कयाची बाई माझे दंडवत कयाची बाई माझे दंडवत कयाची बाई माझे दंडवत
एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांसाठी सर्वांसाठी जोरदार. वा 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 सर्वांना. ती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची अपोरी आजी चोरी केली खरे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग म्हणा किंवा गवळण म्हणा, काल्याच्या प्रकरणातील ही गवळण सेवेसाठी निवडलेली आहे. खरं पाहायला गेलं तर याच्यावत आलेल्या प्रत्येक मानवी देहाला भगवान परमात्माचा अवतार हा कशासाठी असतो, तर तो फक्त आणि फक्त परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये चालू असणारा आपला अखंड हरिनाम ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्यातील आजच्या संगतीची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आली. प्रथमतः सर्व ग्रामस्थांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परमार्थ प्रेमी असणारे सन्माननीय धनाजीराव गुले असतील, आदरणीय परमार्थ प्रेमी असणारे हनुमंतराव फडतरी, ही सगळी प्रेमाची माणसं सर्वांच्या अर्थक प्रेरणेतून प्रेमानं खरं पाहायला गेलं तर ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. एक बार या कार्यकर्त्यांसाठी, आयोजक नियोजक सगळ्या तरुण मंडळासाठी, कोणाचं तरी एखाद्याचं नाव राहण्यापेक्षा सगळ्याच तरुण मंडळासाठी आता जोरदार टाळी वाजवा सर्वांनी वाजवा. वा गोड असं कौतुक करतो. अतिशय सुंदर आपणाला आज जी गायनाची साथ लाभलेली आहे परमार्थ प्रेमी, मला वाटतंय ज्यांचं रात्री जागराचं हरिकीर्तन झालं, ज्यांचं मन आकाशापेक्षा मोठं आहे असे आकाश महाराज आणि मोकळ्या मनाचा राजा माणूस आदरणीय सैरवेतपरायण सचिनजी महाराज देशमुख. एकदा जोरदार टाळी वाजवा. आपल्या भागाचं वैभव आहे, एक रत्न आहे आणि परमार्थिक एक वैभव आहे, वारकरी रत्न आहे, गोड स्वभाव आहे. आदरणीय परमार्थ प्रेमी असणारे आमचे नानांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर आमचे बाबाजी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था मिरडे परमार्थ प्रेमी असणारे, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सुनील महाराज यादव महाराजांच्या या संस्थेतील छोटे छोटे बालगोपाळ या ठिकाणी आज शोभा वाढवत आहेत कार्यक्रमाची. या बालगोपाळांसाठी सुद्धा एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. गोड मृदंगाची साथ आपणाला जी लाभली ते परमार्थ प्रेमी असणारे श्री हरिभक्तपरायण सोमनाथ. वा मला वाटलंच होतं बरं का इथं एक तरी नाथ असणार, कारण तुम्ही सोमनाथ आणि आजचे कीर्तनकार गोरक्षनाथ म्हणजे नातांपैकी एक आलं म्हणून बोललो बरं का. वा सोमनाथ महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड, खूप छान, अतिशय सुंदर नियोजन आयोजन आणि अतिशय सुंदर गोड आवाज आपल्या पंचकृषीमध्ये दुमदुमत आहे. आमचे परमार्थ प्रेमी असणारे आदरणीय आमचे दाजे राजमाणी तात्यांचे चिरंजीव आमच्या दाजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अतिशय गोड स्वभाव आणि अतिशय गोड या ठिकाणी साऊंड सिस्टीम त्यांची आहे. भविष्य काळामध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असंच धर्माचं कार्य तुमच्या परिवाराकडून तुमच्याकडून घडत राहावं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना. त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ चालक अभिजित महाराज आणि भारुड सम्राट वा संतोषजी महाराज वा या दोघा जणांसाठी सुद्धा टाळी वाजवा सर्व. वा पाहायला गेलं तर कौतुक करण्याची गोष्ट आहे की आज मला नवीन काहीतरी पाहायला भेटलं. थोडा इको माझा कमी ठेवा दादा. आज नवीन पाहायला भेटलं. आतापर्यंत मला वाटतं मी 5वी सेवा इथं करत आहे. 5 वर्ष झालं मी या ठिकाणी सेवेसाठी येतोय. एक वेळेस काल्याचं कीर्तन, बाकी मग जागराची कीर्तन, मध्यंतरी कीर्तन झाली माझी बरोबर. हा आजही या सोहळ्यातील सप्ताहाचं कितवं वर्ष आहे आपलं? 17वं. वा 16 होता धोका गेलाय आता मोका आहे का नाही. हा पण झोका घेण्यासाठी जी इमारत भगवान परमात्म्याच्या दारामध्ये जी उभा झाली ना, आज मला ही नवीन वास्तू पाहायला भेटली. ज्यांनी आयोजन केलं आणि ज्यांनी नियोजन केलं ना, या सगळ्यांसाठी आता जोरदार टाळी वाजवा. आता प्रेरणेतून सर्वांचं गोड असं कौतुक करतो. आता
सेवेसाठी निवडलेला आहे किंवा गवळण हीच निवडलेली आहे. कालेचं महत्व सांगणारे आहे. याच्या भूतलावरती भगवान परमात्मा देवाचंही येणं असतं. थोडा ऐकू. या भूतलावरती साधू संतही येतात, देवही येतात आणि तुम्हाला आम्हालाही यावं लागतं. जगाच्या पातळीवरती तुमचं आमचं येणं वेगळं आहे. तुम्ही आम्ही कशासाठी येतो, साधू संत कशासाठी येतात आणि देवाचं येणं कशासाठी असतं. नाना गोडे कीर्तन अतिशय चिंतन गोड आहे बरं का. खरं पाहायला गेलं तर या जगाच्या पातळीवरती तुमचं आमचं येणं कशासाठी आहे. तुम्हा आम्हाला इच्छा असो, स्वर्गामध्ये असेल, वैकुंठात असेल, कोणी नरकात असेल, कोणी कुठं जो जिथं ब्रह्मपुरीत असेल, प्रत्येकाला माणसाला जीवाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला इच्छा असो अथवा नसो तुम्हाला ही यावंच लागतं. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाले अंगे हरी रूप. वासना जशी आहे तसं माणसाला जन्माला यावं लागतं. तुमची इच्छा असो अथवा नसो तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. बर, तुमचं आमचं येणं वेगळं आहे, साधू संतांचं येणं वेगळं आहे आणि भगवान परमात्म्याचं येणं वेगळं आहे. तुम्हा आम्हाला इच्छा असो अथवा नसो तुम्हा आम्हाला यावंच लागतं. साधू संत स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेनं जातात. त्यांना कुणीही रोखू शकत नाही. ते स्वइच्छेने येतात आणि ते स्वइच्छेने जातात. पण भगवान परमात्म्याला या भूतलावरती आणावंच लागतं. आणि याला रूपाबळे आणि करोनी खळे हरिदाशी. त्या भगवान परमात्म्याला आणावंच लागतं. पण तुमचं आमचं येणं हे संसारासाठी आहे. तुमचं आमचं येणं कोणासाठी आहे? थोडं बोला. अय बोला 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 बोला. तुमचं आमचं येणं कशासाठी आहे? संसारासाठी आहे. याला प्रमाण काय आहे? वाढावे संतान, गृही व्हावे धनदान. हो, आपलं येणं संसारासाठी आहे. साधू संतांचं येणं जगाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी. या जगामध्ये आपलं हित करणारं जर कोण असेल ना तर ते फक्त आणि फक्त एकमेव साधू संत आहेत. मायबाप, संताशिवाय आपणाला या जगामध्ये आपलं हित करणारं दुसरं कोणीही नाही. म्हणून संताविना प्राप्ती नाही असे वेद देती. ऐका मग, साधू संत जगाचं कल्याण करण्यासाठी येतात. पण खरं पाहायला गेलं तर इकडे बघा सर्वांनी, माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी. माझ्या तायांनो आयांनो इकडे बघा, लक्ष द्या सर्वांनी. महाराज, जगाच्या पातळीवरती साधू संतांचं येणं वेगळं आहे, पण भगवान परमात्म्याला इथं आणावं लागतं. का बरं आणावं लागतं? त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण आहे, ही पृथ्वी माता आहे. ही एक गायी रूपी पृथ्वी माता आहे. वत्स रूपी काळी 200 ही वत्सरूपी गाय आहे. या भूतलावरती या पृथ्वीवरती अनेक जण लोक पाप करतायत आणि याचं सगळं पाप, याचं सगळं कर्म हे कोणाला भोगावं लागत असेल त्याचा त्रास फक्त आणि फक्त त्या पृथ्वी मातेला होता. मग ही माता ब्रह्मदेवापाशी जाते. वत्सरूपी गाई हा पृथ्वी, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नेत्रीवाये तो सांगत रडते ती तिथे जाऊन. अश्रू येत आहेत. किती बाप आहे, किती दुराचारी माणसं इथं आलेले जन्माला. आणि खरं पाहायला गेलं ना तर आज समाजामध्ये अशी एक वृत्ती निघालेली आहे की एखाद्याचं चांगलं चाललं ना तर त्याचं वाटोळं कसं होईल, अशी पण माणसं समाजामध्ये एक वर्ग आहे. असा एक वर्ग आहे की आपलं चांगलं चाललंय ना तर त्यांना त्या डोळ्यानं चांगलं झालेलं पाहावं वाटत असेल ना तर समजा इथं तशी जर वृत्तीची माणसं असेल तर समजून जा माझ्या सदुसंत मायबापांच्या वृत्तीची आणि चांगल्या वृत्तीची ती माणसं आजही चांगली इथं येतात. पण आणि अशा एक वर्ग आहे, हो, याचं चांगलं झालं तरी त्याला काय वाटत नाही ना वाटोळं झालं तरी काय वाटत नाही. पण अशा वृत्तीची माणसं कधीच नसावे की एखाद्याचं चांगलं चाललंय ना तर वाटोळं व्हावं. अशा वृत्तीची माणसं समाजामध्ये कधीच भेटू नये. आणि खरं सांगू का, अशी माणसं भेटल्याशिवाय राहतच नाही. मग ह्या वृत्तीची माणसं समाजामध्ये किती जरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, जसा कोळसा आहे,
कोळशाला तुम्ही कितीही चांगला गोरा रंग आणण्याचा प्रयत्न करा नाना, कोळसा गोरा होईल का? पण जर त्या कोळशाला सुद्धा जर आपणाला चांगलं स्वरूप मिळावं वाटत असेल ना, तर त्याने फक्त आणि फक्त परमार्थात यावं, सप्त्यात यावं, त्याच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे ताकद आमच्या परमार्थामध्ये. हे सामर्थ्य आहे, हे जगणं आहे माय बापू. आणि हे जगणं कोणाला कळतं? फक्त आणि फक्त साधू संत माय बापा नाही. म्हणून संतांची संगत धरली पाहिजे, संतांचे संगती आणि मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती म्हणून भगवान परमात्म्याला शरण गेलेली ती गोवत्स, ती गाई भगवंताने आर्त हाक मारली, दिली. आणि दिल्यानंतर सांगावं, काळजी करू नको माय, ए आई काळजी करू नको. या पृथ्वी तलावरती कितीही पाप होऊ दे, पण मी ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती येईल ना, सगळ्यात जास्त प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरती करेन, फक्त तुझ्यावर प्रेम करेन. आणि भगवान परमात्म्यानं ठिकाण ठरवलं. ठिकाण होतं मथुरा. ज्यांच्या उदरी जन्माला यायचं, हो, आईचं नाव सुद्धा ठरलं, वडिलांचं नाव सुद्धा ठरलं. महाराज, काय आईचं नाव आहे? देवकी. वडिलांचं नाव काय आहे? वसुदेव. आणि या दोघांच्या उदरी जन्माला यायचं ठरलं. पण वसुदेव आणि ही देवकी कोण होती? तर वसुदेव हा कंस राजाचा मित्र होता, कंसाचा मित्र आहे. आणि देवकी ही देवकाची असणारी कन्या आहे, राजकन्या. आणि दोघा जणांचा विवाह ठरला. आता विवाह म्हटल्यानंतर आनंद असतो का दुःख असतं? बोला बोला, ए बाळांनो, लग्नात आनंद असतो का दुःख असतं? आनंद असतो. निघाली लग्नाची वरात. वरात निघाल्यानंतर काय अवस्था आहे महाराज? वरात निघाली, वरातीमध्ये सगळेजण नाचतायत. ढोल, ताशे, नगारे, तुतार्या, सनई, अजून काय काय असतं लग्नामध्ये? वाजंत्रे, डीजे. बर, डीजे तर डीजे, हा, बेंजो आहे ना, हा सगळा लवाजमा हा अगदी मथुरेच्या मेन चौकामध्ये आला. आणि चौकामध्ये आल्यानंतर हा सगळीकडे एकच जल्लोष उठला की कंसाच्या नावानं सर्वांनी जल्लोष उडवला. सगळेजण नाचतायत, आनंद घेतायत. आणि अशामध्ये अचानक एक आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी कंसाला सांगू लागली, ए आई कंसा, ए कंसा, अरे तू जिला घेऊन चाललाय ना, तिच्या उदरी 8वा जो येणार आहे ना बाळ जन्माला, तो तुझा कर्दन काळ असेल. महाराज, ही बातमी ज्यावेळेस कंसाच्या कानावरती पडली ना, म्हणतात ना, आकाशाची वाणी सांगत असे कंस, आकाशाची वाणी सांगत असे, आकाशाची वाणी सांगत असे कंस, आकाशाची वाणी सांगत असे कंस. आणि हा बरबसा बोलण्याचा, हा बरबसा बोलण्याचा, हा बरबसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगू लागले, ए कंसा, अरे जिला घेऊन चालला तो तिच्या उदरी जन्माला येणारा 8वा बाळ तुझा कर्दन काळ असेल. आणि खरं पाहायला गेलं तर 8वा कर्दन काळ जन्माला येण्याच्या अगोदर ज्यावेळी बातमी कळाली ना कंसानं, पाहता काय जिला घेऊन चालला होता ना राज ऐश्वर्यात, आणि रथात सुंदर अशी छान पैकी निघाली होती ना ती वरात. त्या वरातीमधून महाराज आकाशवाणी झाल्याबरोबर पाहता काय कमरेची असणारी तलवार बाहेर काढली आणि घेऊन या खडग मारा या धावला. आणि हात तो धरीला वसुदेव. ए राजा म्हणतोस ना, राजानं कधीही प्रजेला त्रास द्यायचा नसतो, राजानं कधी प्रजेला त्रास द्यायचा नसतो. ए इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. असा कोणाच्या घरामध्ये बाप आहे का की त्या बापानं स्वतःच्या धर्मपत्नीला लेकरा बाळांना कधी सांभाळत नाही, उलट रोज काही ना काही त्रास देतो? असा बाप आहे का इथं वस्तीवर आपल्या? आहे का असा?
नाही ना. तसं राजा त्याला म्हटलं जातं की त्यानं प्रजेचं संरक्षण केलं पाहिजे, प्रजेवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि बारकाईनं सांभाळ केला पाहिजे लक्ष देऊन. मग एकच प्रार्थना काय वसुदेवानं सांगावं, ए कंसा, अरे तू राजा आहे, तुझ्या एवढा श्रेष्ठ, तुझ्या एवढा मोठा आता सध्याच्याला तरी कोणी नाही, पण खरं सांगू का, त्याच्या एवढा दुर्जन सुद्धा त्या काळी त्या राज्यामध्ये त्या मथुरेमध्ये दुसरा कोणी नव्हता. नाना प्रेमानं सांगितलेली गोष्ट दुष्टातला दुष्ट सुद्धा त्याच्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचते. फक्त ते प्रेमाची गोष्ट पाहिजे आणि त्या प्रेमाच्या गोष्टी पायी हा म्हणता आठवा, जरा थोडा आठवा की आठव्या मारणार आहे ना, मग बाकीच्यांना काय पाप केलंय का? नाही. मग सगळे पुण्यवान आहे, तुला आठवं मारणार आहे, तुला आठवं देऊन टाकतो, काळजी करू नको. मित्र होता ना, जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये ठेवल्यानंतर पहिलं बाळ जन्माला आलं. महाराज एवढं गोंडस होतं, एवढं सुंदर होतं ना, एवढं सुंदर होतं, एवढं देखणं होतं ना, एवढं सुंदर होतं. ते बाळ बसलंय बघा, तिथे एक मांडीव दिसते बघा, अजून काय हो का, त्या मांडीवर दिसतंय बघा त्या ताईच्या. हा हा, लय पण बघू नका, नाही तर त्याला नजर लागायची कोणाची. मग महाराज ते एवढं सुंदर बाळ पाहिलं आणि मनात आलं की आता ह्याला मारायला नको. त्यानं काय केलं, बाळ पाहिलं, ते सुंदर पाहिलं, जसं होतं तसं घेतलं होतं तसं माघारी देऊन टाकलं आणि बाहेर आला. त्या जेलमधून बाहेर आल्यानंतर अचानक नारद महर्षींची स्वारी आली आणि नारद महर्षींनी बोलायला सुरुवात केली. नारायण आवाज दिला बरोबर. अरे म्हणे कोण आहे? म्हणे नारद महर्षी आहेत. वा, या साधू संत येती घरा आणि मागची पुढची दारे बंद करा. आहा, साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. महाराज एवढा दुष्ट होता, दुर्जन होता, पण त्यानं सुद्धा साधू संतांचं दर्शन घेतलं आणि देहाला पवित्र करण्याचं काम त्याने सुरुवात केली. ते बाळ जसं माघारी दिलं ना, तसं त्याचं पुण्य वाढायला लागलं. पण देवाला त्याला संपवायचं होतं, म्हणून भगवान परमात्म्याने नारद महर्षींना पाठवलं आणि सांगितलं. नारद महर्षी म्हणाले, राजा दुर्योधना, अरे पुण्य सारावया, भेटे देव ऋषी, वदी बालकासी ठेवून वदी बालकासी ठेवून वदी बालकासी ठेवून वदी बालकासी ठेवून. टाळी वाजवा सर्वांनी. वा, प्रमाण झालं की जरा टाळे वाजवत चला. महाराज पुण्य सारावया, भेटे देवऋषी. देवर्षी नारदांनी सांगितलं की बाबा रे, कितवं मारणार आहे? आठवं मारणार आहे. हातामध्ये कमळाचं फूल दिलं. म्हणले बघ याला पाकळ्या किती येते? म्हणे 8 पाकळ्या येत्या. बाळांनो, माझ्या बरोबर झाला, बोला 1 मिनिट, जरा 1 मिनिटासाठी माझ्या बरोबर बोला सर्वांनी, माझ्या बरोबर. 1 आकड्यापासून जर मोजायला सुरुवात केली तर 8वा कितवा येतो बाबा? 8वा. हा नाना 8वा येतो. माझ्या बरोबर मोजा बरं जरा. हा, 1 2 3 4 5, माझ्या बरोबर 5 6 7 8. कळाले का? 8 झाले का? इकडे बघा, मोजा. हा, 1 2 3 आता इकडून मोजल्यानंतर ही करंगळी किती येते? थोडं बोला माझ्या बरोबर, किती येते? 8वी येते. आता इकडून मोजायचे आता आपल्याला. हा, 8 7 6 5 4 3 2 1.
म्हणजे इकडून मोजल्यानंतर हा कितवा येतोय? 8वा. नारद महर्षीने सांगितलं, अरे पहिला काय आणि शेवटचा काय? देव कधी जन्माला येईल आणि कधी मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. मग काय करू? अरे जेवढी पोरं येतील जन्माला तेवढी मारून टाक आणि या जगाच्या पातळीवरती फक्त आणि फक्त मारण्यासाठी आग्रह जर कोणाचा असेल ना जास्त, महाराज पोटामध्ये जर बाळ असेल आणि तुम्हाला पहिली मुलगी असेल, इकडे बघा, मग इकडे लक्ष देऊ नये का, पहिली जर मुलगी असेल आणि तुम्हाला जर दुसरी मुलगी होणार असेल आणि डॉक्टरांनी सांगावं तुम्हाला, ए ए म्हणे ऐकलं का, म्हणे काय, ही सुद्धा तुम्हाला दुसरी सुद्धा काय होणार आहे, मुलगी जन्माला येणार आहे. खरं सांगा, ती मुलगी तुम्ही जन्माला घालता का तुकडे तुकडे करून मारता? अशा अशा आय आहेत का नाही? आहेत का नाही? आहे का? महाराज पाहता काय, ज्या वेळेस कंसाला कळालं की आता ठेवण्यात मज्जा नाही, मग एक एक लेकरू करता करता 6 मारली, 7वं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवलं बाळ. आणि 8वा विश्वाचा मालक भगवान परमात्मा जन्माला अवताराला येणार, त्यावेळेस चाहूल झाली. कंसाला सुद्धा भीती, धरणी माता सुद्धा थरथर कापू लागली. थोडं टाळ वाजवा बाळांनो. पृथ्वी माता अशी थरथर कापू लागली. पापी दुष्ट माणसं भयभीत झाली आणि त्यांना कळालं की अरे आता आपला कर्दन काळ आला, आपल्याला मारणारा कोणीतरी आला. मला सगळेजण घाबरू लागले, भीतीने तडफडू लागले. अरे एवढा मोठा राजा कंस होता ना, पण देवकी मातेच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि तो सुद्धा देवकी मातेच्या चेहऱ्याचं तेज पाहून पळू लागला, मागे सरकू लागला, हा 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 करता पापी माणसं पळायला लागली. आणि रात्रीच्या 12 वाजता नक्षत्र रोहिणी आहे, वार बुधवार आहे, तिथी अष्टमी आहे. आणि या अष्टमीच्या तिथीच्या दिवशी 8 वर्षाचा विश्वाचा मालक भगवान परमात्मा देवकी मातेच्या समोर उभा राहिला आणि भगवान परमात्मा सांगतात, ऐक ए आई, अगं मी तुझा बाळ आहे. बाबा ओळखलं की मला, मी तुमचा मुलगा आहे. महाराज दोघांना हे सांगितलं. बाळ जन्माला आलं की आईची एक इच्छा असते, काय की त्या बाळानं माझं काय केलं पाहिजे, स्तनपान केलं पाहिजे आणि ते रडलं पाहिजे, त्या आईच्या कुशीमध्ये ते बसलं पाहिजे. 8 वर्षाचं लेकरू समोर उभा आहे आणि म्हणते, आई मी तुझा मुलगा आहे, मी तुझा बाळ आहे, मी तुझा कृष्ण आहे. पटलंच नाही. ऐकताय ना आपण सर्वजण, मनाला पटलंच नाही. आणि मग भगवान परमात्म्यानं सांगावं की मी जगाचा उद्धार करण्यासाठी भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाचा संहार करण्यासाठी आलोय. मी तुझा बाळ आहे. आई खरं सांगू का ग, मला इथं ठेवू नको तू, कारण मी तुझ्यापाशी राहण्यासाठी आलोच नाही. मग मी फक्त अवताराला येण्यासाठी, तुझ्या उदरी जन्म घेण्यासाठी, पाठीमागच्या पूर्वजन्माच्या पुण्याच्या सुकृतामुळं तुझ्या उदरी जन्माला आलोय. आई तुझ्या हातचं स्तनपान मी करू शकणार नाही, पण तुझं रक्षण मात्र करण्यासाठी पुन्हा माघारी येईल. फक्त माझी एकच इच्छा आहे, मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला. हे माया उपजली ते
मला न्यावं इच्छा आहे, पण हातामध्ये बेडे आहेत, पायामध्ये बेडे आहेत, आम्ही हालू सुद्धा शकत नाही इथून, काय करू? म्हणे काळजी करू नका, तुम्ही फक्त हातामध्ये मला घ्या, हातातल्या बेड्या आपोआप गळून जातील. उच्चारीला कमळपती पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती. उच्चारीला कमळपती पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती, पायाची बंधने गळती. वा वा वा. भगवान परमात्म्याला उचलल्याबरोबर भगवंत सांगतात काळजी करू नका, हातातल्या बेड्या गळून जातील, पायातल्या बेड्या गळून जातील. एवढंच नाही, ज्या वेळेस मला तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतर पाय पुढे टाकल्याबरोबर पायातल्या बेड्या गळून पडतील यात नवल नाही. मग पुढे जेवढे सैन्य असेल ना ते सगळे म्या मोहून टाकले. म्हणजे म्हणती रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ, सगळे सगळे मोहून टाकलेत. आणि भगवंताची माया ज्यावेळेस येते ना त्यावेळेस भल्या भल्यांना माय बापू वाईटांना दुर्बुद्धी सुचती हो, आणि चांगल्याला भगवंताची प्राप्ती होती. आजच्या दिवशी जे मन लावून चांगलं कीर्तन ऐकतील, ज्यांचा भाव अंतकरणातला चांगला आहे ना त्याच्या जवळ देव राहतो. आणि ज्याच्या मनामध्ये वाईट बुद्धी राहते ना महाराज तिथं यमाचं वात्सव्य राहतं. म्हणजे काय, त्याच्या घरासहित त्याच्या सगळ्याच्या विनाशाला सुरुवात होती. जसं की भगवंत मथुरेतून निघाले की जो होता ना राजा महाराज त्याच्या एका 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 सैन्यापासून ते घरातल्या सगळ्यांच्या वंशाचा नायनाट व्हायला सुरुवात झाली. भगवान परमात्मा आता मात्र भगवान परमात्म्याला वसुदेवानं हातामध्ये घेतलं, बाहेर पडले. बाहेर मंद मंद पाऊस पडत होता. अगोदर भला मोठा पाऊस पडून गेला होता, नदीला पूर आला होता. नदीच्या पुरामध्ये वसुदेव भगवान परमात्म्याला हातामध्ये घेऊन आले. इकडे बघा, लक्ष देऊ नका माझ्याकडे. कीर्तन हातामध्ये घेतलेला भगवान परमात्म्याकडे बघत 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 चालले होते. कोण? वसुदेव. आणि नदीच्या पात्रापर्यंत आले. नदीचं पात्र, त्या नदीतून यमुना मैया वाहत होती. यमुना मैया ही कोण होती तर नाना, यमुना मैया ही यमाची बहीण होती. यमाची बहीण होते. यमुना मैयानं सांगितलं, मी जरी पापिनी असली, म्हणजे काय, गावात जेवढी लोक आहेत ना, तालुक्यात, राष्ट्रात, जगात, जिल्ह्यात नाही म्हणून मी, जगात जेवढी लोक आहेत ना तेवढी सगळे जण पाप दोहायला कुठं जातात? काहीतरी म्हणा राव, तुम्ही बोलताय का? जाऊ घरी निघून. बोला बोला बोला. आ कुठं जायच्या? एक दिवशी या जीवाला शिवापर्यंत जायचे. कुठपर्यंत जायच्या? या जीवाला शिवापर्यंत जायचे. म्हणून जीव शिव दोन्ही खुंटे गे, प्रपंचाचे नेटे गे, लावणी पाची बोटे गे, तू ये रे बा विठ्ठला. लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. 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 तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. विठ्ठला. लावणी पाची बोटे. पाच म्हणजे पंचतत्वापासून भगवान परमात्म्यानं आपणाला हा देह दिला. पंचतत्वापासून. हा, जीव आणि शिव. आता आपण जीवाच्या रूपामध्ये इथं सर्वजण बसलोय. तुम्ही आम्ही जीव आहे, पण शिवापर्यंत जाऊन पोहोचायचे. मग पोहोचत असताना ऐका थोडं दृष्टांत, अत्यंत थोडं आध्यात्मिक ज्ञान जरा थोडस सांगतो तुम्हाला. या जीवानं शिवापर्यंत जाण्यासाठी थोडं आध्यात्मिक वृत्तीनं कीर्तन आहे का, चिंतन आहे का. तुमचा आमचा जन्म जिथून झाला ते ठिकाण अत्यंत मलमूत्रानं भरलेलं आहे. रव रव दुर्गंधी
अमंगळतेचा बांध आहे. आता ऐका, थोडं बारकाईनं माझ्याकडे लक्ष देऊ नका. चिंतन मांडतोय बरं का गोड. पुन्हा म्हणू नका की महाराजांनी कीर्तनामध्ये मला आमचं चिंतन ऐकावलं नाही. हो, कारण माणूस माझ्या तायांनो आयांनो, इथं बघा, तुम्ही घरातली 100 कामं चांगली केली. किती कामं केली चांगली? बोला की. हा, मग मला असं मोकळं कीर्तन करावं लागेल. हा, किती कामं केली चांगली? 100 चांगली कामं केली आणि एक वाईट काम केलं. बोला, तुमच्या घरातली सासू असेल, सासरा असेल किंवा तुमचा मालक असेल, बोला, 100 कामं विसरून जाऊन तेवढ्यावरच बोट ठेवतात का 100 कामं चांगली आठवतात? खरं का खोटं? खरं का खोटं? एक चुकीचं वागू द्या, माणसाचं बी तसंच आहे. हो, किती पण चांगलं कार्य करा, फक्त थोडं कुठं गालबोट लागलेलं थोडं दिसलं ना, माणूस त्या वर्मावर जास्त बोट ठेवतो. खरंय का खोटं? खरंय का नाही? आता ऐका, माणसाचा जन्म मलमूत्रापासून बाहेर पडला, जिथून विष्ठा बाहेर पडते तिथून बाहेर पडला. आता ऐका, थोडं बारकाईने लक्ष देऊ नका. मग त्याला पवित्र करायचंय या देहाला. मला काला सांगायचंय, काला कधी होतो जीवाचा आणि शिवाचा? आज ब्रह्माचा, ऐका, जीवाचा शिवाचा काला एक वेगळा आहे. दही आणि लाहीचा काला एक वेगळा आहे. आता ऐका, मग जीवाचा शिवाचा काला कधी होतो? लक्ष देऊ नाही का? बोला माझ्या बरोबर, माझ्या तायांनो, लक्ष द्या इकडं. तुमच्या इकडं भांडी घासलेलं पाणी, ए ए ए बस खाली. आता उठतोय काय तू? ताकद आहे का उठायची? हो, आता ऐका, लक्ष देऊ नका, कीर्तन बर काय नाही का? तुमच्या इकडं भांडी घासली की त्याचं खरकट पाणी कुठं जातं? बरोबर आहे की? कुठं? गटारीमध्ये. कुठं जातं पाणी? गटारीमध्ये. बर, गटारीतलं पाण्याचा वापर आपल्या इकडं लोक चांगला म्हणून कोण करतं का? हे बोला की, करतं का कोण चांगला म्हणून? कुणीच करत नाही. ऐका बरं का, लक्ष देऊ नाही का? पण त्या गटारीच्या पाण्याला वाटलं चला आपलाही कुणीतरी चांगला स्वीकार केला पाहिजे, म्हणून त्या पाण्यानं काय केलं, चला आपण गटारीत न दमता वाहत वाहत थोडस पुढे जाऊ. आणि दादा बाबा, गटारीतलं पाणी वाहत वाहत कुठे गेलं? वड्याला गेलं. कुठे गेलं? आता बोला, गटारीतल्या पाण्याचा कुणीतरी अंगीकार करतं का? स्वीकार करतं का? त्याचा वापर करतं का कोण? बोला की, करतं का? नाही. पण आता त्या पाण्यानं, गटारीतल्या पाण्यानं वड्याला गेलं. बोला, वड्याच्या पाण्यानं कमीत कमी का होईना पण तुम्ही बोला, काय धुता? कपडे धुता म्हणजे काय धुता? बरोबर आहे ताई, काय धुता? धुणं धुता. आता काही महिला धुणं धुतात, पण काही महिला नुसतंच धुणं धुतात. तुम्हाला भाषा कळते का नाही काय? मग ते वस्तीचं असेल नाही तर गावाचं असेल ना, बरोबर आहे का? काय महिला नुसता धुणं धुतात. ऐका, लक्ष देऊ नका. पण ज्या महिला धुणं धुतात, कमीत कमी बोला, त्या गटारीतल्या पाण्याला आनंद झाला. अरे वा, ज्या माय मावल्या मला कधीच विचारत नव्हत्या डुंकून, जी लोक मला कधीच विचारत नव्हती, पण म्हशीला पाणी प्यायला का होईना पण जनावराला आज लोक वापर करू लागली. कुठल्या पाण्याचं? वड्याच्या. कारण ते पाणी कुठे गेलं? गटारीतलं पाणी. आणि आपल्याला सुद्धा सगळ्याला एक दिवशी तरी कुठं जायचं? काय म्हणता तुम्ही? कुठे जायचं? वड्याला. बर, वड्याला तो वड्याला. ते वड्याला गेलेलं पाणी, त्याला आनंद झाला. आता मला इथं थांबण्यात मजा नाही. मग त्यानं प्रगती केली. काय प्रगती केली? ते उठलं आणि डायरेक्ट नदीला सुटलं. वाहत वाहत वड्यानं कुठे गेलं? नदीला गेलं. आता आपल्या इकडं नदी कुठे आहे? इकडं 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 मागे आहे माझ्या माग. काय नाव नदीचं? नीरा. वा, तेव्हा पाणी नदीला गेलं. तसं लोक ज्या पाण्याला कुणीच विचारत नव्हतं गटारीतल्या, ते पाणी कुठे गेलं? नदीला गेलं. आता नदीला गेल्यानंतर त्या पाण्याला एवढा आनंद झाला, लोक त्या पाण्यानं काय करू लागली? वस्ती काय करू लागली? आंघोळ करू लागली. वा, पाण्याला आनंद झाला.
आता पाणी कुठलं? बरोबर आहे, पण पाणी कुठलं? गटारीतलंच, पण गाव कुठलं? पाण्याचा जन्म कुठून झाला? आहा! पाणी कुठलं दादा? गोल्या वस्तीवरच. पण खरं सांगू का, त्या पाण्यानं तिथंही थांबलं नाही. मग ते वाहत 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 कुठे गेलं? पंढरपूरला. चंद्रभागेला कुठे गेलं? पंढरपूरला गेलं. आता बोला इमानदारीनं. मग महाराज गावात केलेलं पाप लोक आता कुठं धुवायला गेली? गोल्या वस्ती. कुठे गेले धुवायला? चंद्रभागेला, म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी. बरोबर का? पण कुठल्या पाण्यानं? हा अहो, जेवढी लोक पंढरपूरला गेली ना ना, खरं सांगू का, त्या पाण्यानं सगळ्याला वळखला. तुला कळते का भाषा? ते म्हणत होता मी ह्यांच्याच करून आलोय. आणि मी ज्यावेळेस गटारीत पडलो ना, त्यावेळेस लोक असं नाक धरायची, निघून जायची. आता ते पाणी म्हणतंय कसं वाटतंय आता? आणि पांडुरंगाच्या चरणावरती जाऊन पडलं ना, वा आता त्याच चरणातलं त्याच साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र पावन झालेलं ते पाणी. आता बोला, ज्या पाण्याला लोक कधीच विचारत नव्हती, बोला आता ते पाणी लोक काय करू लागले? इकडे बघा. पाणी कुठले? महाराज भगवान परमात्म्याची 100% प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ताकद फक्त आणि फक्त परमार्थाची आहे. याला जगणं म्हणतात. तसं त्या पाण्याला वाटलं यमुना मैयाच्या मी काय पाप केला का? मग माझा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, मलाही चरण स्पर्श झाला पाहिजे त्या भगवंताचं, मलाही स्मरण झालं पाहिजे, मलाही त्याची प्राप्ती झाली पाहिजे. आणि पाहता काय हा म्हणता ज्या बापानं, ऐका ना, ज्या बापानं हातामध्ये घेतलं होतं कुणाला? बोला की देवाला, मुलाला. आणि खरं सांगू का, जगातला एकमेव बाप जर कोण असेल ना, मारा आयुष्यामध्ये आपल्या जन्म देणारा बाप आपल्यावरती किती प्रेम करतो लक्ष देऊन. ऐका रे माझ्या तायानं आयानं, तुम्ही सगळे कबाड कष्ट करणारी माणसं आहे ती. हे बघा, बाप आपल्यावरती किती प्रेम करतो. ज्या बापानं भगवान परमात्म्याला मुलासारखा हातामध्ये घेतलं होतं ना, आता नदीमध्ये घुसल्यानंतर गुडघ्या एवढं पाणी लागलं, कमरे एवढं पाणी लागलं. आता कमरे एवढं पाणी लागल्यानंतर पाणी वर चढायला लागलं. पाहता काय, जन्म देणारा बाप त्या लेकराला आता कुठे घेतोय? बघा इकडे बघा, हातामध्ये घेतलेल्या लेकराला वरून येणार पाण्यानं वाहत वाहत येणार एक टोपलं पाहिलं. त्या टोपल्यामध्ये भगवान परमात्म्याला, त्या मुलाला कुठं ठेवलं? टोपल्यामध्ये ठेवलं. ऐका, त्या बापानं काय केलं? त्या बापानं त्या लेकराला शक्यतो 100% आपल्या इकडं लोक जी लोक मुलाला हातात घेतात ती कुठं ठेवतात? बाप मुलाला बोला कुठे ठेवतात? प्रसंग पडला तर तोच बाप टोपल्यामध्ये भगवंताला ठेवलं. आणि कुठं घेतलं? त्या बापानं कुठं घेतलं? आपलाही बाप आपल्याला कुठं घेतो? कुठे घेतो? पोरं चांगली असली ना तर त्याचं सोनं करतात. पण जर पोरं बिघडले ना आणि संस्कार नसेल ना, तर तीच पोरं बापाच्या सुद्धा डोक्यावरती. मी बोललोय का काय बाबा? खरंय का खोटं आहे का नाही? म्हणून मुलांना चांगले संस्कार लावा. आज एक लेकरू जरी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गेलं आणि माऊलींची संगत जर त्या लेकराला झाली ना, तर माऊली अनंत जन्मापर्यंत त्या लेकरावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आमच्या परमार्थाची आहे. महाराज डोक्यावरती भगवान परमात्म्याला घेतल्यानंतर पुरं चालला अचाट आणि त्याने लाविला अंगुष्ट. पाहता काय, इकडचं पाणी इकडं, इकडचं पाणी इकडं. बघा इथं समोर बसली माझी एक ताई आहे. बघा इथं एक ताई, त्यांचा बघा भांग बरोबर मधोमध आहे. इकडचं पाणी इकडं, इकडचं पाणी इकडं. त्यांचा कसा, इकडची केस इकडं, तशी इकडची केस इकडं. जुन्या महिला, बरोबर आहे का ताईंनो? बरोबर आहे ना? तसं इकडचं पाणी इकडं, इकडचं पाणी इकडं झालं. कधी? विश्वाच्या मालकाचं चरण स्पर्श ज्यावेळेस त्या असणाऱ्या
पाण्याला लागलं ना, पाहता काय वाट मिळाली, भगवान परमात्मा पलीकडे गेले आणि पलीकडे गेल्यानंतर वेळ आहे रात्रीची 3 वाजलेले आहेत आणि त्या गोरस मुहूर्तावरती इकडे बघा, लक्ष देऊ नका, त्या सुंदर अशा साखर झोपेमध्ये सगळे जण आहेत. वसुदेवानं भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं आणि तिथं एक जन्माला आलेली माया उचलली आणि उचलल्यानंतर मायेला घेऊन मथुरेत आले. आणि इकडं महाराज पहाटेची 4 वाजता वेळ आहे. सुनंदा नावाची जी गवळण आहे ती गवळण यशोदा मैयाच्या जवळ आली तर यशोदा मैया घोरत झोपलेली आहे. डराडरा घोरण्याचं काम चालू आहे. पण भगवान परमात्म्याला पाहिलं आणि महाराज उठली, सगळा गोकुळामध्ये काजावाजा केला. गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. धावी एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंदवडे. जोरदार टाळी यांच्यासाठी. वा वा, खरं सांगू का, टाळ्या वाजवण्याचा लय फायदा आहे हो. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगतो, जी माणसं ना दिवसातून 10 वेळा 20 वेळा टाळी वाजवतात ना देवाच्या नावानं, इकडे बघा लक्ष देऊ नये का रे माझ्या तायानो आयानो दादानो, इकडे बघा लक्ष देऊ नये का. ही तर एक मधी रेष आहे, ही रेष आयुष्याची रेष आहे. आणि इथं जर कोणाची कट होणार असेल, कट कळाली का, कट कळाली का, कट म्हणजे कोणाला जर झटका दिवस आहे हा. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. आवाज सर्वांचा, आवाज सर्वांचा. वा, कृष्ण नंदा घरी हे बाळ कृष्ण नंदा घरी. बाळ कृष्ण नंदा घरी. बाळ कृष्ण नंदा घरी. बाळ कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नर नारी हो, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. हे बाळकृष्ण नंदा लाईट आली, लाईट. अतिशय सुंदर. भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहत असताना हळूहळू भगवान परमात्मा लहानाचे मोठे होऊ लागले. एक भेटल जिथपर्यंत बातमी पोहोचेल तिथपर्यंत एक एक गवळण यायची आणि भगवान परमात्म्याला पाहायची. पाहिलं की पाहिली या वेद लावी, पैसे जीवे एक एक ठाई. भगवान परमात्मा हृदयामध्ये राहायचा प्रत्येकाच्या. कारण तिथं 3 प्रकारच्या गवळणी राहायच्या. कुठल्या कुठल्या महाराज सांगतात, महाराज त्याचं वर्णन करताय. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी लेकी, कोणी एकी, स्वतंत्र. 3 प्रकारच्या गवळणी राहायच्या. श्रुती म्हटलं जातात त्याला. ऐका, इथंही 3च प्रकारच्या सर्व माय मावल्या त्या माझ्या ताई आयांनो. किती? कुणी सुना आहेत, बरोबर आहे का, आहेत. कुणी लेकी आहेत, आहेत का, आहेत. आणि कुणी सासू आहेत. आता या 3 पैकी
बाहेरची दुसरी कोण आहे काय तर माय माऊली कोणी नाही. म्हणजे ही साधू संत सांगतात 100% त्यांचं खरं आहे. आता थोडं बारकाई नाही काय लक्ष देऊ नका. मग 3 वर्गामध्ये इथं जसं तुम्ही आहे तसं 3 वर्गामध्ये पुरुष सुद्धा आहेत. हो. मग महाराज त्या गवळणी राहत असताना भगवान परमात्म्याला रोज पाहायला जायचं. आणि एक दिवस असा आला की भगवान परमात्मा असे पलटी व्हायला लागले. लेकरू जसं पलटी होता पायाण्यात तसं पालतं पडायला लागलं, ते उतानं व्हायला लागलं. आणि ते पाहिलं कुणी यशोदामाईनं. एवढा आनंद झाला. अख्ख्या गोकुळातल्या सगळ्यांना भोजन, स्नेहभोजन, आनंद देऊन टाकला महाराज. कुणाला जे जे पाहिजे ते आहे रे. एवढा आनंद की तसा विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये कुठंच आनंद नव्हता. एवढा आनंद गोकुळामध्ये आला. का बरं? कारण भगवान परमात्म्याला पाहिलं की आत हृदयामध्ये त्यांचं चैतन्य निर्माण व्हायचं. आणि भगवान परमात्म्याची पाहिल्यानंतर अनुभूती, चिदानंद स्वरूपाची अनुभूती आतमध्ये व्हायला लागली. जशी माळकरी माणसं आहेत बघा. यांना वारीला गेल्यानंतर ज्ञानोबा माऊलींचं भजन सुरू केलं आणि जर नाचायला सुरुवात केली तर बोला घरची आठवण तरी कोणाला राहते का हो? बोला की राहते का आठवण? हा, तसा आनंद, चित्त स्वरूप आनंद, सच्चिदानंद घन परमात्मा पाहिल्यानंतर आनंद निर्माण व्हायचा. घर एकांताचं पाहिलं. एकांत म्हणजे कोणतं घर पाहिलं? घर पाहून एकांताचे. एकांताचं घर इथं जर कोणाचं असेल ना तर महाराज त्याच्या एवढं पवित्र जीवन दुसरं कोणाचंच नाही. का बरं? एकांताचं घर म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार आणि दुसऱ्याचा द्वेष ज्याच्या हृदयामध्ये नाही. आणि पवित्र अंतकरण ज्याचा आहे की जो कोणाला तिळभर सुद्धा त्याला वाईट म्हणण्याची इच्छा होत नसेल ना तर ते एकांताचं घर आहे भगवंताचं. आणि ते घर एकांताचं पाहिलं आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, ए चला रे आपल्याला तिथं चोरी करायला जायचं. तिथं कोण काय काय ठेवलंय? दही, दूध, तूप, लोणी सगळं त्या ठिकाणी ठेवलंय नेऊन. आणि दही दूध नेऊन ठेवल्यानंतर भगवान परमात्मा चोरी करायला सुरुवात केली. चोरी सुरुवात केल्यानंतर चोरी करायचं ठरवलं. भगवान परमात्माने सांगितलं, या रे इकडं, या रे या रे. आजी दे पोट पोट भरून खायला देतो माझ्या माग या. भगवान परमात्मानं सगळे गोपाळ एकत्र केले. रात्रीची वेळ आहे, 2-2:30 वाजलेले आहेत. आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, ए तुम्ही तिकडे नका बघू, देव म्हणतोय त्या गोपाळांना. नाही तुला तू वर राहते बाळाला नाही. तेव्हा ते मम्मी बसावलं खाली, बळच बसावलं त्याला आहे का काय. हा पेन्या सुद्धा मग इकडे म्हणे काय डोळे झाका, डोळे बंद करा रे. तुम्हाला नाही म्हणत, देव म्हणते असं. डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले. भगवंताने मंत्र टाकला. कुठला मंत्र? ऐका. आनंद काय माठ, किती खायला, किती काय लोणी, किती भरपूर खायला. सगळ्यांना खायला सुरुवात केली. सराट घेतलं होतं, कोणी काट घेतलं होतं, वस्त्रगाळ केलेली माती होती, खडे घेतले होते, काठी घेतली होती. ह्या सगळ्या गोष्टी महाराज त्या ठिकाणी संपूर्ण वापर केला. वापर केल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, डोळे बंद करा. डोळे बंद केले. पुन्हा मंत्र टाकला. वाड्याच्या बाहेर सगळे आले. फक्त एकच गुतला. कोण माहित आहे का? एकच गुतला. कोण? हा, पेंद्या नाही घेत गुतला. तुम्ही ऐका, नीट ऐकून घ्या. हा, कोण गुतला? बोबड्या. आणि त्यानं देवावर काय घेतला? संशय घेतला. ऐका, आज एवढं वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवा. एवढं वाक्य
जो इथं कार्यक्रम करत असताना जो या कार्यक्रमावरती संशय घेतो ना, भगवान परमात्मा त्याला संसार सुद्धा करून देत नाही, परमार्थ सुद्धा करून देत नाही. त्याला जसा बोबड्याला मध्ये लटकावला होता ना, तसा संसारामध्ये त्याला मध्ये लटकावल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या भगवंताची आहे, लक्षात ठेवा. म्हणून या कार्यक्रमावरती कुणीही शंका घ्यायची नाही. निशंक होई रे म्हणा, स्वामी समर्थ सांगतात ना, निशंक होई म्हणा. हा, संशय कधी घेऊ नका. आणि मग पाहता काय, भगवान परमात्म्यानं त्याला सुद्धा समज दिला. आणि हा म्हणता आता भगवान परमात्मा आता एवढ्या खोड्या करू लागले. महाराज खोड्या करत असताना हे तुकोबराय रूपी गवळण एक त्या ठिकाणी होती. आणि तुकोबराय तिथं वर्णन करू लागले. काय वर्णन करू लागले महाराज? जेवढ्या भगवान परमात्म्याच्या खोड्या पाहिल्या ना, भगवंताला खास पाहण्यासाठी अनेक गवळणी जायच्या ना, महाराज भरीला उलंडोनी घट मिस पाणी याची लागली चट. आणि महाराज तो प्रसंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. कृषीतील एक आपलं मुंजवडी गाव, आणि या मुंजवडी गावामध्ये खरं पाहायला गेलं तर माझं वास्तव्य अनेक गरीब कुटुंबातला एक लेकरू माऊलींच्या कृपाशीर्वादानं आज इथपर्यंत पोहोचलं. माझ्या आयुष्यात खूप हालाकीचे दिवस काढले मायबाप. खरं सांगू का, या हालाकीच्या दिवसातून सुद्धा मी आळंदीला गेलो ना, तर मॅडम एक बार आवाज जाऊ द्या, आवाज द्या, गोपाल कृष्ण भगवान की. वरती रस्त्याच्या पलीकडे आवाज, हात वरती, सर्वांनी देवाने ज्यांना हात दिले आवाज आला पाहिजे. देवाचा जय जयकार. गोपाल कृष्ण भगवान की, बजरंग बली की, हर हर. वा वा वा, अतिशय सुंदर गोड. ऐका, एक खोडी सांगतो शेवीला भगवान परमात्मा गोकुळातून वाळवंटात गेले तर खेळ खेळायला सुरुवात केले. भगवान परमात्म्यानं गोपाळांना काला खायला दिला. पण तिथं ब्रह्मदेव आले, सगळे वरचे सगळे देवदेवत आले, पण त्यांना सांगितलं तुम्हाला या जन्मामध्ये काला मिळणार नाही, आणि मग तुम्ही गोपाळ व्हा. आणि गोपाळ होऊन सगळेजण इथं आले. पहिला काला भगवान परमात्म्यानं गोपाळांना दिला. दुसरा काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. वाक्य नीट आहे का, विषय सोडून अजिबात बाजूला नाही. म्हणून भगवान परमात्म्यानं गोपाळांनाही काला घातला, ज्ञानोबारायांनी काला घातला, खायला घातला. आणि तोच काला आज तुम्हाला सर्वांना भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं आता मिळणार आहे. म्हणून सर्वांनी 1 मिनिटासाठी भगवंताच्या नावानं जय जयकार करूया आणि आपण थांबूया. सर्वांनी हातवरती एक अर्ध्या मिनिटासाठी सर्वांनी हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी
धनराजा श्री विठ्ठला निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया गोपाल मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया गोपाल मुक्ताई ज्ञान सखया गोपाल या लेकरांना ज्या आया घेऊन आलेत ना, या लेकरांना तुम्ही तो किती लेकरू दिसते इकडे मांडेव दिसते बऱ्याचपैकी. या लेकरांच्या आयांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा वा. आता एक 100% आपण पुढल्या वर्षी भेटणार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली तुकाराम तुकाराम हो